नमस्कार. कधी विचार केलाय का की मैत्रीमध्ये कधी-कधी असा एक क्षण येतो जिथे अगदी छोटीशी किरकोळ गोष्ट नात्यात एक भली मोठी दरी निर्माण करून जाते. आज आपण ना अशाच एका नाजूक वळणावरच्या कवितेबद्दल बोलणार आहोत. कवितेचं नाव आहे बस क्या दोस्त. आणि हे नुसतं शीर्षक नाहीये. हा एक प्रश्न आहे, एक तक्रार आहे आणि कदाचित मैत्री वाचवण्यासाठी मारलेली एक शेवटची हाक सुद्धा. ही कविता लिहिली आहे वाशिमचे कवी धीरज बाळासाहेब पावडे यांनी. खरं तर मैत्रीच्या नात्यातली जी काही गुंतागुंत असते, जे काही दुःख असतं, त्याला त्यांनी अगदी साध्या पण थेट काळजाला भिडणाऱ्या शब्दात मांडलंय. आणि कवितेची सुरुवातच होते या एका प्रश्नाने, बस क्या दोस्त इतने में ही. अहो, या एकाच ओळीत एका तुटणाऱ्या नात्याची सगळी वेदना सामावली आहे. जसं काही एका किरकोळ वादळात सापडलेला मित्र दुसऱ्याला विचारतोय, अरे आपली मैत्री खरंच इतकीच होती का? फक्त एवढ्याशा गोष्टीसाठी तू सगळं संपवून टाकणार? चला तर मग आपण कवितेच्या पहिल्या भागात जाऊया. मैत्रीत ही जे काही दरी पडली आहे ती नेमकी कशामुळे पडली आहे याचं मूळ शोधूया. आणि गंमत म्हणजे ही दरी विटा सिमेंटनी नाही, तर न बोललेल्या शब्दांनी एका भयानक शांततेने बांधली गेली आहे. आणि इथे ना कवी मैत्रीकडे कसं बघतो हे अगदी स्पष्ट होतं. त्याच्यासाठी मैत्री म्हणजे काय, हिशोब नाहीये की तू हे चुकलं मी ते चुकलं. तो म्हणतो, एकदा का मी तुला मित्र मानलं ना की मग मी चुका मोजणं सोडून दिलं. ही एक म्हणजे बिनशर्त स्वीकृती आहे, जिथे कोण बरोबर कोण चूक याच्या पलीकडे जाऊन फक्त नातं जपणं महत्वाचं असतं. पण मैत्रीच्या या सुंदर विचाराच्या पलीकडे एक कठोर वास्तव आहे, एक संघर्ष. आणि आत्ता आपण ऐकूया त्या मित्राची एक आर्त हाक, जो आपल्या अडचणीच्या काळात फक्त थोड्याशा समजूतदारपणाची अपेक्षा करतोय. इथे कवी आपली परिस्थिती सांगतोय. तो म्हणतोय की आयुष्य माझ्या अनेक परीक्षा घेतंय आणि तुझा हा मित्र अनेक प्रश्नांमध्ये अनेक समस्यांमध्ये अडकून पडला आहे. अशा वेळी त्याला सगळ्यात जास्त गरज आहे ती आधाराची, एका साथीची. पण तो एकटाच या सगळ्याचा सामना करतोय. आणि खरी वेदना नेमकी इथेच आहे. बघा, एका बाजूला त्याला आधाराची थोड्या दिलासाची गरज होती आणि दुसऱ्या बाजूला त्याला मिळालं काय, फक्त शांतता, एक असह्य मौन. मित्राने त्याच्याशी बोलणंच सोडून दिलं. विचार करा, जिथे शब्दांची सर्वात जास्त गरज होती बरोबर तिथेच ते संपले. किती मोठी दरी निर्माण झाली असेल. आणि म्हणूनच कवी मैत्रीची एक खूप सुंदर व्याख्या करतो. तो म्हणतो की मैत्री इतकी काही कमजोर नसते की प्रत्येक क्षणी तिची परीक्षा घ्यावी लागेल. खरी मैत्री म्हणजे एक सुरक्षित जागा असते, सततची कसोटी नाही. खरं तर हा या कवितेचा गाभा आहे. मैत्रीवर विश्वास ठेवायचा असतो, तिला सारखं तपासून बघायचं नसतं. आता वर्तमानातल्या या वेदनेतून कवी आपल्याला एका उबदार, जुन्या आठवणींच्या वळणावर घेऊन जातो, थेट बालपणीच्या आठवणींमध्ये. कारण याच आठवणी त्यांच्या मैत्रीचा भक्कम पाया आहेत. आणि अनेकदा असं होतं ना की आजच्या वादळात कालच्या याच आठवणी आपल्याला आधार देतात. फक्त हे शब्द ऐका, बचपन के वो सारे दिन. या एका ओळीतून कवी आपल्याला त्या दोघांच्या सोनेरी भूतकाळात घेऊन जातोय, जिथे नात्यात कसलीही गुंतागुंत नव्हती. होती ती फक्त निखळ, निरागस मैत्री. या फक्त आठवणी नाहीयेत, हा त्यांच्या नात्याचा एक पुरावा आहे. तो सांगतोय, अरे किती खेळलो आपण एकत्र, मला सगळं आठवतंय, कारण मी विसरण्याचा पर्यायच निवडला नाही. आणि याच आठवणींमधून त्याला ही मैत्री टिकवण्यासाठी लढण्याची ताकद मिळते. आणि याच आठवणींच्या पायावर उभा राहून कवी मैत्रीच्या खऱ्या अर्थापर्यंत पोहोचतोय. आता आपण कवितेचे शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे सर्वात मौल्यवान गोष्ट वाचवण्यासाठी एक मोठा त्याग केला जातो. आणि मग कवी एक असा मार्ग निवडतो जिथे तो स्वतःच्या भावनांना बाजूला सारतो. पहिला टप्पा, समजून घेणे. तो म्हणतो, ठीक आहे, तू मला समजत नाहीयेस ना, काही हरकत नाही, पण मी तुला समजून घेईन. दुसरा, चूक मान्य करणे. तो सगळा दोष स्वतःच्या माथी घेतो. आणि तिसरा, सगळ्यात अवघड, राग सोडून देणे. तो आपला स्वाभिमान, आपला राग, सगळं काही मैत्रीसाठी बाजूला ठेवतो. हाच आहे मैत्री वाचवण्यासाठी केलेला सर्वात मोठा त्याग. या सगळ्या अनुभवातून कवी मैत्रीबद्दलच्या काही अंतिम सत्यांपर्यंत पोहोचतो. तो म्हणतो, मित्रांवर नाराज होऊ नका, त्यांना जीवापाड जपा. कधीकधी स्वतःची काळजी घ्यायला विसरलात तरी चालेल. कारण, आणि हेच सर्वात महत्त्वाचे आहे, एकदा जे नातं हरवतं ना, ते पुन्हा कधीच मिळत नाही.
आणि ही आहे कवितेतली सर्वात मोठी सर्वात गंभीर चेतावणी. बिछडे दोस्त फिर मिला नहीं करते. एकदा तुटलेले मित्र पुन्हा भेटतीलच याची काही खात्री नसते. हे एक असं नुकसान आहे जे कधीच भरून निघत नाही आणि ते टाळण्यासाठी कधीकधी आपल्यालाच एक पाऊल मागे यावं लागतं. ही कविता शेवटी आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. कवीने तर आपला मार्ग निवडला, पण आपण काय करतो? आपण आपल्या मैत्रीला कसं जपतो? गैरसमजाच्या एखाद्या क्षणी ते नातं तोडून टाकतो की ते वाचवण्यासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवायची तयारी दाखवतो? हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.